नमस्कार मित्रांनो. तुम्ही सर्वांनी धुरंधर हा मूवी पाहिलाच असेल, कारण की झाले दोन एक हप्ते झाले तो मूवी रिलीज होऊन. आणि मस्त मूवी हा, बघण्यासारखा आहे. रणवीर सिंगचा तरी मला वाटतंय गल्ली बॉय नंतर हाच पिक्चर भारी काम केलं त्याच्यामध्ये रणवीर सिंगने. आणि पिक्चरची स्टोरी ही रिअल स्टोरीवर बेस्ड आहे. शिवाय त्याच्यामध्ये जे कास्टिंग झाले आईच्या गावात यार बाप कास्टिंग झालंय. म्हणायचं तर रणवीर सिंग, त्याच्यानंतर आर माधवन, त्याच्यानंतर अक्षय खन्ना. म्हणजे प्रत्येक 2 रील नंतर तीच रील चालू आहे भाई इंस्टा फीडवरती. पागल, इंस्टा फीड पागल करून टाकलाय पूर्ण. संजय दत्त, अरे भाई भाई म्हणजे बेस्ट यार. काय त्या चौधरीचं त्यांनी काम केलंय. आणि अर्जुन रामपाल पक्का टेररिस्ट वाटला माणूस, पक्का टेररिस्ट वाटला. म्हणजे जे ते रिअल लाईफमध्ये जसे होते ना ते तसेच ते प्रेझेंट झालेत कॅरेक्टर. त्याच्यामुळे खतरनाक कास्टिंग झाली. ॲक्शन म्हणाल तर पचेल अशी ॲक्शन आहे. स्टोरी चांगली आहे, कॉन्व्हर्सेशन, संवाद, जे काही डायलॉग्स आहेत सगळं चांगलं झालंय. सिनेमॅटोग्राफी पण मस्त झाली आहे. ओव्हरऑल कम्प्लीट सिनेमा झालाय. कुठेही असं ते म्हणजे पठाण, टायगर वगैरे त्या मूवीमध्ये दाखवतात ना, कोणतरी एक मस्त आयसिसची एजंट आहे जी पाकिस्तानी आहे पण तिला इंडियाशी प्रेम आहे. मग आपला रॉ एजंट, इंडियन एजंट तिच्याबरोबर जाऊन डान्स वान्स करतोय. बेशरम रंग बिंग, स्वॅग से करेंगे सब. काय काय चुतेगिरी काय आहेच नाही भाई. प्रॉपर पिक्चर सारखा पिक्चर ठेवलाय. नको तिथे म्हणजे जबरदस्ती तिथे चुम्मासाठी घुसवलेली नाहीये कुठे. जबरदस्ती कापाकापी, जबरदस्ती VFX उडवलेत, धमाके झालेत ते ऋतिक रोशनच्या जॉन अब्राहमच्या मूवीमध्ये. यार काय ती मूवी होती तू, काय ती मूवी होती ते काय कामाचं नाही. पण तसं काही चुत्यापण नाही झालाय. पण लोकांना त्रास झालाय की भाई एवढं कसं काय मूवी दाखवलं यांनी चांगला, कसं काय ह्यांनी खरं घडलेलं कसं काय दाखवलं, कसा काय तो कसाब दाखवला. अरे भेंच कसाबच आला होता ना, भेंडी बंदूक घेऊन. का कोण दुसरा एलियन आलेला मंगळावरून, पाकिस्तानातून कसाब आलेला तर तेच दाखवलं. त्याच्यात मिरची लागायसारखं काय. काय तर म्हणे पॉलिटिक्स करतायत. अरे काय पॉलिटिक्स आलं ह्याच्यात यार भाई. असे काय वागते तुम्ही बाळांनो, असं नका करू ना. चांगला पिक्चर बनलाय यार, बघा ना. उगाच नको तिथे नको ते ज्ञान नका ना पोचवू. काय म्हणावं यार या लोकांना. म्हणे त्या पाकिस्तानी लोकांना तर त्रास झाला. ते म्हणतात अँटी पाकिस्तानी मूवी आहे. पण इंडियात राहून पण लोक बोलतात एंटी पाकिस्तानी. का तुमचा कोण जावई आहे पाकिस्तानात, का तुमचा कोण बाप आहे मानलेला पाकिस्तानात, का द्यायचंय घरातलं कोण पाकिस्तानामध्ये तुम्हाला. एवढा पुळका येतो त्या पाकिस्तानचा. गप बसा ना फालतू. तुम्ही ना ऑडियन्स डिझर्विंग नाही रे. तुम्हाला ना चांगले मूवीज, तुम्ही ते कुक्कू टीव्ही आणि उल्लू टीव्ही तेच बघा यार. शी फालतू फेल ऑडियन्स आहे, फेल. यार डिझर्व नाही करत तुम्ही चांगले मूवी. तुम्ही ते पठाण वॉर